सुनीता सकाळी उठून अंथरुणावर बसली होती. आज तिला खूप उदास वाटत होतं. तिने तिचे विस्कटलेले केस सरळ केले आणि बिछाण्यावरून उठायला लागली. तसं तिच्या कमरेत जोरात कळ आली आणि ती जोरात किंचाळली. तिच्या आवाजाने तिचा नवरा राघव उठून बसला. त्यानं विचारलं, काय झालं? कुठं दुखत आहे का? सुनीताच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, इतकी वर्ष झाली पण आरामशीर असं झोपणं माझ्या नशिबात नाही. या तुटक्या खाटेवर मी कशी झोपते ते फक्त मलाच माहीत आहे. तुम्हाला काय माहीत? एकतर या खाटेतून किती आवाज येतो आणि अचानक त्याच्यावर बसावं तर असं वाटतं की आता तुटते की काय. या खाटेवर झोपून झोपून माझ्या कमरेत दुखायला लागलं आहे. पण कधीच तुम्हाला माझी काळजी वाटली नाही. असं बोलता बोलता तिचं मन भरून आलं. राघव म्हणाला, या खाटेवर झोपताना मला पण प्रॉब्लेम होतो. पण मी दुःख तुझं समजू शकतो. कारण तुझ्या वडिलांनी लग्नात तुला खूप मोठा पलंग दिला होता. पण त्याच्यावर झोपणं तुझ्या नशिबात नव्हतं. मी विचार केला की काही दिवसांनी मी एक मोठा नवीन पलंग बनवून घ्यायचा. पण प्रत्येक वेळी काही ना काही खर्च तरी निघायचाच. जेव्हा मी आईशी या विषयावर बोलायचो तेव्हा आई नकार द्यायची आणि म्हणायची की आता झोपायला खाट आहे ना, मग नवीन पलंगाची काय गरज आहे. राघव म्हणाला, पण तू यावेळी काळजी करू नकोस. मी बोनस मिळाला की नवीन पलंग नक्की बनवून घेईन. यावर सुनीता पटकन म्हणाली, बघा बोनस मिळायला थोडेच दिवस बाकी आहेत. मला पण तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. मी पण थोडेफार पैसे जमा केले आहेत. त्यात थोडेसे पैसे कमी पडत आहेत. तुम्ही पगार झाल्यावर थोडेसे पैसे मला द्या, मग आपण दोघे मिळून नवीन पलंग खरेदी करू. माणूस दिवसभर काम करून थकून जातो. त्याला आराम करायला त्याची खोलीच तर असते. खोलीत झोपायला जर नीट जागा नसेल तर मग आराम तरी कसा मिळेल. त्यामुळे आपण नवीन पलंग खरेदी करायला पाहिजे. राघव तिला म्हणाला, तू बरोबर बोलत आहेस. एखादी गोष्ट जर टाळली तर ती कधीच पूर्ण होत नाही. चल, मी आत्ताच पलंगाची ऑर्डर देतो. आता तरी खुश आहेस ना? सुनीता हसायला लागली आणि जोशात कामाला लागली. तिने चहा आणि नाश्ता बनवला आणि मग मुलांचं आवरलं. त्यांना शाळेत पाठवलं, मग स्वतः तयार होऊन ऑफिसला गेली. सगळी गेल्यावर तिची सासू घरात एकटीच राहायची. शेजारणीसोबत ती वेळ घालवायची. जेवणाच्या सुट्टीत सुनीताने नवऱ्याला फोन केला आणि विचारलं की तुम्ही नवीन पलंगाची ऑर्डर दिली आहे ना? राघव हसत म्हणाला, उद्या दुपारपर्यंत आपल्या घरी येईल. तू काळजी करू नकोस. तू घरी गेल्यावर फक्त ती जुनी खाट बाहेर काढ. मी तिची व्यवस्था केली आहे. उद्या काही लोक येऊन ती खाट घेऊन जातील. सुनीताने एक मोठा श्वास घेतला, मग आनंदात जेवायला लागली. आज लग्नानंतर तिने पहिल्यांदा स्वतःसाठी काहीतरी मागितलं होतं आणि ते तिला मिळणार होतं. तिची सासू प्रत्येक वेळी स्वतःच्या मनासारखं करायची. तिने सुनीचा काळजी कधीच केली नाही. तिचा प्रॉब्लेम कधीच समजला नाही. सुनीता आता स्वतः कमवायला लागली होती. ती आता स्वतःसाठी जगणार होती. प्रत्येक वेळी घरातील आर्थिक परिस्थितीचा बहाणा करून तिच्या इच्छेचा गळा दाबला जात होता. आता ती स्वतः कमवत आहे तर ती स्वतःवर खर्च पण करू शकते. सुनीता कामावरून घरी आली. थोड्या वेळाने 2 जण घरी आले. सुनीताने त्यांना बेडरूम दाखवली. मग त्यांनी ती खाट उचलून अंगणात ठेवली आणि काही पैसे घेऊन निघून गेले. सुनीताने एक मोठा मोकळा श्वास घेतला. तिचं मन खूप हलकं झालं होतं. ती हलक्या मनाने किचनमध्ये गेली आणि मुलांसाठी दूध बनवायला लागली. थोड्या वेळाने मुले घरी परत आली. मुलं आता मोठी झाली होती. त्यामुळे सुनीता कामावर जायला लागली होती. तिने थोडे पैसे साठवले होते आणि ती विचार करत होती की थोडेसे पैसे नवऱ्याकडून घेऊन ती नवीन पलंग खरेदी करेल. ती एवढ्या दिवस जुन्या खाटेवर झोपत होती. खाटेचे पाय तुटले होते. पट्ट्या ढिल्या झाल्या होत्या. खाटेच्या खाली विटा लावून खाटेला आधार दिला होता. तिने स्वतःला चहा बनवला आणि बाहेर येऊन चहा पीत बसली. परत जेव्हा ती तिच्या खोलीत गेली तर अचानक तिला खोली मोकळी जाणवली. खाटेच्या खाली ज्या विटा होत्या त्या तुटल्या होत्या आणि त्याचा लाल चुरा फरशीवर पडून सगळीकडे पसरला होता. मग तिने साडीचा पदर खोचला. झाडू घेऊन तिने खोलीची साफसफाई केली. खोली साफ करून तिने रूम फ्रेशनर मारला आणि पडदा बाजूला करून खिडकी उघडली. खोली एकदम स्वच्छ झाली होती. ती आता नवीन पलंग घेण्याची वाट बघत होती. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. तिने दरवाजा उघडला तर समोर तिची दोन्ही मुलं शाळेतून घरी आली होती. तिने मुलांना हातपाय धुवायला सांगितले. नंतर त्यांना दूध दिले आणि मग मुले खेळायला बाहेर गेली. त्यानंतर सुनीताने किचनमध्ये जाऊन रात्रीचं जेवण बनवायला सुरुवात केली.
तिची सासू त्यावेळी घरात नव्हती. ती दुपारचं जेवण झाल्यानंतर तिच्या मैत्रिणींच्या घरी जात होती आणि रात्री उशिरा घरी येत असे. सुनीतालाही चांगलंच माहीत होतं की सासूबाई घरी आल्यावर अंगणात खाट बघून खटखट चालू करणार. आता ती त्यांना उत्तर द्यायला पूर्णपणे तयार होती. एवढी वर्ष गप्प राहून तिने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली होती. तेवढ्यात आवाज आलाच. अगं सुनबाई, तू खोलीतून खाट बाहेर काढून अंगणात का ठेवली आहेस? सासूबाईंनी घरात घुसताच विचारलं. सासूबाईंचा आवाज ऐकताच सुनीताने किचनमधून पाण्याचा ग्लास घेऊन बाहेर आली. तिला माहीत होतं अंगणात खाट बघून सासू ओरडणारच. पाण्याचा ग्लास घेऊन सासू जवळ जात सुनीता म्हणाली, अहो आई, ती खाट आहे ना, ती एकदम बेकार झाली आहे. म्हणून मग मी विचार केला की एक नवीन बेड विकत घ्यावा. तुम्हाला तर माहीत आहे की त्या खाटेवर झोपून झोपून माझी कंबर खूप दुखायला लागली आहे. सासूबाई रागात म्हणाल्या, खाट असताना नवीन बेड घ्यायची काय गरज आहे? जुन्या खाटेवर काम चालले आहे ना, मग नवीन बेड विकत घ्यायची काही गरज नाही. तुझ्या लग्नाला आता 15 वर्ष झाली आहेत आणि तू 2 पोरांची आई आहेस. मग आता तुला कसली आग लागली आहे? तू तर जमिनीवर चटई टाकून पण झोपू शकतेस आणि तुझा नवरा मुलांसोबत हॉलमध्ये झोपत जाईल. सासूबाई रागात जोरात बोलल्या. हे ऐकून सुनीता यावेळी गप्प बसली नाही आणि ती रागात म्हणाली, ठीक आहे, माझी मुलं आता मोठी झाली आहेत, पण याचा अर्थ असा होत नाही की मला आरामाची गरज वाटत नाही. दिवसभर काम करून मी थकून जाते, मग कमीत कमी रात्रीची तरी गाढ झोप मी झोपू शकते ना. जमिनीवर चटई टाकून का झोपू? लग्नात माझ्या वडिलांनी किती मोठा बेड आम्हाला आहेर म्हणून दिला होता, पण तो तर तुम्ही तुमच्या मुलीला लग्नात देऊन टाकलात. तेव्हा तुम्ही मला सांगितलं होतं की लवकरात लवकर तुम्ही माझ्यासाठी नवीन बेड विकत घ्याल म्हणून, पण तो दिवस अजून आला नाही आणि म्हणून मी माझ्या कमाईतून थोडे पैसे वाचवून त्यात थोडे नवऱ्याचे पैसे कमाईचे पैसे घालून नवीन बेड विकत घेत आहे. मग तुम्हाला एवढा त्रास का होतोय? सासूबाई रागात ओरडल्या. सुनबाई, तुझ्या कमाईचा रुबाब मला दाखवू नकोस. एवढी वर्ष माझ्या मुलाने सगळा खर्च उचलला आहे आणि आता तू जरा कमवायला काय लागली की तुला लगेच पंख फुटले आहेत. आता पण तुला माझ्या मुलाची कमाई वाया घालवायची आहे का? सुनीता रागात म्हणाली, जर आता मी तुमच्या मुलाची कमाई वाया घालवत आहे तर मग त्यावेळेस माझ्या वडिलांच्या कमाईसोबत तुम्ही काय केलं होतं? माझ्या वडिलांनी एक एक पैसा जमा करून मला सामान खरेदी करून दिलं होतं आणि तुम्ही काय केलं? ते सगळं उचलून तुमच्या मुलीला देऊन टाकलं. याचा अर्थ असा होतो की त्यावेळेस तुम्ही माझ्या वडिलांचे सगळे पैसे वाया घालवलेत. मग माझ्या नवऱ्याच्या कमाईवर माझा काहीच हक्क नाही का? हे बरोबर आहे की माझा सगळा खर्च माझा नवरा उचलतो, पण मग माझा खर्च माझा नवरा नाही उचलणार तर मग कोण उचलणार? मी लग्न करून 7 वचन घेऊन त्यांच्यासोबत या घरात आले आहे. मी या घरातील सगळी जबाबदारी पार पाडली आहे. एका बायकोचं कर्तव्य पार पाडलं आहे. एक सून, एक आई होण्याचं कर्तव्य पार पाडलं आहे. मग माझी जबाबदारी कोण उचलणार आहे? मला वाटलं असतं तर पहिल्यापासूनच मी या सगळ्यातून हात झाडून बाजूला झाले असते आणि नोकरी केली असती आणि माझा सगळा खर्च माझा मीच केला असता. लग्न करून नवऱ्याच्या आईवडिलांची सेवा करण्याचा मी काही ठेका घेतला नाही, पण मी जे काही केलं ते माझ्या मर्जीने, खुशीने, माझ्या आनंदाने घरासाठी केलं. जर तुमच्या मुलाने माझा सगळा खर्च उचलला तर हे त्याचं कर्तव्य आहे आणि ही त्याची जबाबदारी आहे. त्यामुळे हे तुम्ही अजिबात म्हणू नका की मी तुमच्या मुलाची कमाई बर्बाद करत आहे. तेवढ्यात राघव कामावरून घरी आला. त्याने त्याच्या आई आणि बायकोमधला वाद ऐकला होता. त्याने त्याच्या बायकोची बाजू घेतली आणि म्हणाला, आई, मी तुला किती वेळा म्हणून आलो की ही जुनी खाट बाहेर काढून टाकतो आणि एक नवीन बेड घेतो, पण तू प्रत्येक वेळी घरातील कुठला ना कुठला खर्च सांगून टाळत होतीस. मग आता सुनीता पण कमवायला लागली आहे. आम्ही दोघं मिळून जर नवीन बेड घेतोय तर मग तुला का त्रास होतोय? शेवटी आराम तर त्यावर आम्ही दोघं पण करणार आहोत. आणि तसंही त्या तुटलेल्या खाट्यावर झोपून झोपून माझं सगळं अंग दुखायला लागलं आहे. सुनीताच्या कमरेचं दुखणं पण वाढलं आहे. या घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या आम्ही दोघं बराबरीने सांभाळत आहोत. मग एक बेड पण आम्ही खरेदी नाही करू शकत का? आणि मी ऐकलं की तू म्हणत होती की मी हॉलमध्ये झोपत जाईन. हा निर्णय घेण्याच्या अगोदर तू मला माझी इच्छा विचारलीस का?
मी माझ्या बायकोला सोडून हॉलमध्ये का झोपायला जायचं? जेव्हा माझी मुलं लहान होती तेव्हा ती आमच्यासोबत आमच्या खोलीत असायची. तेव्हा तू सरळ सरळ म्हणाली होतीस की तुमची पोरं आहेत, तुम्ही सांभाळा. यामुळे माझी प्रायव्हसी खराब होते. तुला या वयात पण प्रायव्हसी पाहिजे आहे. मग तू माझ्या प्रायव्हसीचा कधी विचार केला नाही. आता तू तुझा निर्णय का ऐकवला की मी मुलांसोबत हॉलमध्ये झोपत जाईन? मी तर म्हणतो की तुला या सगळ्या गोष्टींचा विचार करायची अजिबात गरजच नाही. आता मी माझा निर्णय स्वतः घेऊ शकतो. सुनीता, तू जा माझ्यासाठी गरमागरम चहा घेऊन ये. आणि हो, आता या गोष्टीवर पुन्हा चर्चा होणार नाही. मी बेडची ऑर्डर दिली आहे. उद्या दुपारपर्यंत बेड घरी येईल. एवढं बोलून त्याने त्याची बॅग उचलली आणि तो त्याच्या खोलीत गेला. सुनीता पण गुपचूप किचनमध्ये गेली आणि सासूबाईंची बोलती बंद झाली. मुलाच्या आणि सुनेच्या समोर त्यांचं काहीच चाललं नाही. एवढा सगळा वाद घालून त्यांनी त्यांचंच तोंड खराब केलं होतं. दुसऱ्याच दिवशी नवीन बेड घरात आला होता. सुनीता खूप आनंदात होती. तिने बेडवर नवीन गादी घातली आणि त्यावर तिच्या आवडीची चादर अंथरली. त्यावर झोपून ती स्वर्गसुखाचा आनंद घेत होती. एवढ्या वर्षानंतर तिच्या नशिबात आज बेड आला होता. नाहीतर ती त्या तुटक्या खाटेवर झोपत होती. तिची सासू खूप दिवस तिच्यावर नाराज होती. पण सुनीताला हे चांगलंच माहीत झालं होतं की स्वतःसाठी स्वतःच आवाज उठवायला पाहिजे. मग कुणाला कितीही वाईट वाटलं तरी चालेल, ही त्यांची मर्जी. आपण स्वतःसाठी आवाज उचललाच पाहिजे. मग सगळं आपल्या मनासारखं होतं.